राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शाळा महाविद्यालय शासकीय निमशासकीय कार्यालयात अतिउत्साहानं वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असते। मात्र रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा येथे एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला आहे। या देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात कामगिरी बजावून सेवानिवृत्त झालेल्या तथा सध्या स्थितीमध्ये भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानांचं स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं स्वागत सत्कार करण्यात आला। भारतीय सैन्य दलामध्ये सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले अनिल राऊत, सध्या स्थितीमध्ये भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेले अमर राऊत, इंडियन नेव्हीमध्ये वर्ग 2च्या जागेसाठी निवड झालेले राहुल जीवतोडे, नुकतेच BAMS पूर्ण केलेले सूरज राऊत यांचा शाल श्रीफळ आणि रोपटे देऊन पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड तर्फे स्वागत सत्कार करण्यात आलाय। गजामाशा 24 न्यूज करिता पंकज चौधरी, नागपूर। नमस्कार, माझं नाव गणेश पाबळे आहे। मी परादीप फॉस्फेट लिमिटेड मध्ये विपणन व्यवस्थापक म्हणून नागपूर जिल्ह्यात कार्यरत आहे। परादीप फॉस्फेट लिमिटेड ही दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्ण देशभर 15 ऑगस्ट रोजी माजी सैनिकांचा गौरव प्रत्येक जिल्ह्यात करत असते। तर त्या उद्देशाने आम्ही आज बोर्डा या गावामध्ये जे 2 माजी सैनिक होते, एक माजी सैनिक आणि एक ऑन ड्युटी सैनिक होते, त्यांचं पीपीएमच्या अंतर्गत जे देशाची सेवा झाल्याच्या नंतर आपली शेती करतात किंवा शेतीमध्ये योग्य पद्धतीनं शेती करतात अशा माजी सैनिकांचं पीपीएल अंतर्गत दरवर्षी गौरव करण्यात येतो। तर याही वर्षी आपण बोर्डा या गावामध्ये पीपीएलच्या वतीने माजी सैनिकांचा गौरव या ठिकाणी केला। त्यांना जे किसान कंपनीचं पीपीएल कंपनीचं महाजिपाईट नावाचं प्रोडक्ट भेट देऊन तसेच शाल श्रीफळ आणि आंब्याचं झाड। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।